जसं तुम्ही इथे बघू शकता अल्गो टेस्टवर मी इथे 2 स्ट्रॅटेजीज ऑलरेडी बनवलेल्या आहे आणि 9:17 झालेले आहे. 9:20 ही स्ट्रॅटेजी जी आहे ती ऍक्टिव्हेट होईल आणि इथे तुम्हाला ट्रेड पडलेला दिसेल. हे सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. इथे बघू शकता मी ट्रेड पण ऑटोमॅटिक एक्झिक्यूट झाला 39 ला. स्टॉप लॉस सुद्धा ऑटोमॅटिक लागला. ठीक आहे. तर ही याची खासियत आहे, की ऑटोमॅटिक ट्रेड एक्झिक्यूट होतो, स्टॉप लॉस ऑटोमॅटिक लागतो आणि स्टॉप लॉसचं ट्रेलिंग सुद्धा ऑटोमॅटिक होते. ट्रेलिंग स्टॉप लॉस सुद्धा ऑटोमॅटिकली लागणार आहे. ओके. म्हणजे जेव्हा याची प्राइस कमी झाली, तर हा स्टॉप लॉस सुद्धा ऑटोमॅटिकली ट्रेल होणार. जर हा 39 चा 29 झाला, तर स्टॉप लॉस ट्रेल होऊन ऑटोमॅटिक 39 ला येणार. अशा प्रकारे याचं पूर्ण सेटिंग केलेलं आहे. आता सध्या 39 चा 49 गेला, तर स्टॉप लॉस ट्रिगर होऊन जाणार. तर अशा प्रकारे याच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रेडिंग केलेलं आहे. याच्यामध्ये प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो एका दिवसामध्ये हे तुम्हाला बघायचं नाही आहे. कारण अ, वर्षभर जर तुम्ही अशा प्रकारे ट्रेड केलं, तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला एका लॉटवर 70,000 च्या वर प्रॉफिट देत आहे. ऑप्शन बायिंगची जी स्ट्रॅटेजी आहे, त्याचा वर्षभर जर तुम्ही त्याला एक्झिक्यूट केलं, तर ऑप्शन बायिंगची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला 50,000 च्या कॅपिटलवर 50,000 प्रॉफिट करून देत आहे वर्षभरामध्ये, ॲज पर द लास्ट इयर बॅक टेस्टिंग रिपोर्ट. तर तुम्ही इथे बघू शकता एंजल वनमध्ये 25,700 चा जो कॉल आहे, त्याच्यामध्ये बाय ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता 241, 242, 242 चालू आहे सध्या. ठीक आहे. 228 पासून 238, 242 ₹1,000 प्रॉफिट चालू आहे. आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, की याचा जो स्टॉप लॉस आहे ना, तुम्ही इथे बघू शकता अपडेटेड स्टॉप लॉस. स्क्रीनवर दिसत आहे सगळ्यांना. आता हा 242 चालू आहे. याचा अपडेटेड स्टॉप लॉस 228 ला आलेला आहे. म्हणजे कॉस्ट प्राइसला स्टॉप लॉस ऑटोमॅटिक ट्रेल झालेला आहे. तुमचा आता लॉस होणार नाही. पण 25,700 च्या कॉलमध्ये ऑटोमॅटिक स्टॉप लॉस ट्रेल झालेला आहे. ठीक आहे. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आता मला प्रॉफिट बुक करायचा असेल, तर मला फक्त आणि फक्त या स्क्वेअर ऑफच्या बटनवर क्लिक करायचं आहे. ₹1,000 चा प्रॉफिट मी बुक करू शकतो, न काही करता. पण मी प्रॉफिट बुक करत नाही आहे, कारण मला पूर्ण तुम्हाला शिकवायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता 249 चालू आहे. तर स्टॉप लॉस जो आहे तो 248 चा इथे अपडेटेड स्टॉप लॉस आहे 238 ला येऊन जाईल. हे बघा आला 238 ला स्टॉप लॉस. खाली आलं मार्केट आता. आता बघू स्टॉप लॉस झाला तर आपला एक्झिट होऊन जाईल. ओके. आता 248 ला स्टॉप लॉस आहे. लेट्स चेक 248 चा स्टॉप लॉस होतो का? स्टॉप लॉस ट्रिगर झालेला आहे आणि एक्झिट झालेली आहे प्राइस 249.30 ला कारण 248.70 ट्रिगर करून त्याच्यानंतर स्टॉप लॉस मार्केटवर एक्झिक्यूट झाला तर 249.30 ला स्टॉप लॉस झालेला आहे. ₹1339 चा प्रॉफिट बुक झालेला आहे. आणि आता तुम्ही इकडे बघा ऑप्शन सेलिंगची जी पोझिशन आहे, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस 39 ला आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये अजून स्टॉप लॉस ट्रिगर झालेला नाही आहे. कारण त्याचा प्रीमियम अजून वाढलेला नाहीये. तो 28च चालू आहे. ठीक आहे. तर इथे मी स्क्वेअर ऑफचं बटन दाबत आहे. जस्ट चेक, कन्फर्म. ओके. तुम्ही बघू शकता स्क्वेअर ऑफचं बटन दाबून ही पोझिशन मी स्क्वेअर ऑफ केलेली आहे 5 पैसाच्या अकाउंटमध्ये आणि 5 पैसाच्या अकाउंटमध्ये 780 चा प्रॉफिट बुक झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता 5 पैसाच्या अकाउंटमध्ये 780, एंजल वनच्या अकाउंटमध्ये ₹1339 दोन्ही अकाउंटमध्ये प्रॉफिट बुक झालेला आहे. टोटल 2,119 प्रॉफिट बुक झालेला आहे. दोन्हीही पोझिशन इथे तुम्ही बघू शकता. 5 पैसाची स्ट्रॅटेजी जी आहे ती स्क्वेअर ऑफ दाखवत आहे. आता याच्यात कोणताही नवीन ट्रेड होणार नाही आणि याची जी स्ट्रॅटेजी आहे एंजल वनची ती अजूनही रनिंग दाखवत आहे. म्हणजे मार्केट जर टर्न झालं, तर टर्न झाल्याच्या नंतर ही स्ट्रॅटेजी जी आहे, याच्यामध्ये जे दुसरा लेगची पोझिशन होती ती ओपन होऊ शकते. जर मला ती आता नाही पाहिजे, तर मी इथे स्क्वेअर ऑफवर दाबत आहे. येस, तुम्ही बघू शकता आता दोन्हीही स्ट्रॅटेजी स्क्वेअर ऑफ झालेल्या आहे पूर्णपणे. आता या स्ट्रॅटेजीजमध्ये दिवसभर कोणताही ट्रेड होणार नाही आहे आणि हा प्रॉफिट जो आहे ₹2119 चा
हा प्रॉफिट आपला आता बुक झालेला आहे. अशा प्रकारे आपण जे आहे ते पूर्ण आणि पूर्ण ऑटोमॅटिक ट्रेडिंग करतो. बरं, किती लोक असे आहेत ज्यांना याची स्ट्रॅटेजी शिकायची आहे?